आज मी तुम्हाला शिमला मिरचीची मस्त अशी भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही 300 ते 400 ग्रॅम शिमला मिरची घेतली होती आणि तिला बघा स्वच्छ धुवून अशी कापून घेतलेली, पातळ एकदम कापलेली आहे। पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यावर आपण तेल टाकून घेऊयात आणि गरम होऊन देऊया। छोटा अर्धा चमचा टाकायची मोहरी, छोटा अर्धा चमचा जिरे, त्यात टाकायचा आपल्याला कढीपत्ता, थोडीशी एकदम हिंग पावडर, त्याच्यामध्ये टाकायचे 2 मीडियम आकाराचे कांदे। आता कांदा चांगला भाजून घेऊया। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला आलं आणि लसूण मी कुटून घेतलेला आहे। आता याला 1 मिनिटभर पहिलं परतून घेऊया। त्याच्यामध्ये 1 मीडियम आकाराचा टोमॅटो मी चॉपरला बघा बारीक करून घेतलेला आहे, हे पण टाकून ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर आपण परतून घेऊया। आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। तर हा कांदा लसूण मसाला 1 चमचा घेतलेला, धने जिरे पावडर 1 चमचा, गरम मसाला पावडर अर्धा चमचा, थोडीशी हळद घेतली आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं। आता तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला जर नसेल तर मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल। आता हे काय करणार आहे, ह्या मसाल्यामध्ये 1 मिनिटभर चांगलं परतून घेणार आहे। आता मी ह्याच्यात टाकणार आहे बघा शेंगदाण्याचं कूट। आता हे चांगलं आपण पहिलं परतून घेऊया। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। आणि जरी तुम्हाला शेंगदाण्याचं कूट बेसन पीठ जरी नाही टाकायचं म्हटलं ना तरी तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, चांगली चव येईल। तुम्ही एकदा जरूर करून बघा। आता त्याच्यामध्ये हे टाकणार आहे मी शिमला मिरची सगळे। गॅस करणार आहे मीडियम आणि 2 ते 3 मिनटं ह्या मसाल्यामध्ये चांगलं पहिलं आपण परतून घेऊया। मस्त असं बघा 2 ते 3 मिनटं मी ह्या मसाल्यामध्येच ही शिमला मिरची चांगले परतून घेतलेले आहे। तर वलसर झालेलं आहे कारण की हलकंसं ह्याला पाणी सुटतं बघा, अशा पद्धतीमध्ये मस्त बघा झालेले आहे। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। जरी तुम्हाला नको असेल का नाही तर नुसतं वाफेवर पण शिजलं जातं बघा, तशा पण खूप रेसिपी मी अपलोड केलेली। झाकण घालायचं आणि गॅस बारीक करायचा, ते वाफेवर ते छान शिजलं जातं का नाही। पण मला हलकंसं त्याची ग्रेव्ही पाहिजे, त्यामुळे मी पाणी टाकणार आहे। आणि बघा हे पाणी 1 ग्लास घेतलं होतं, अर्ध्या ग्लासाला पण थोडंसं असं मी कमीच पाणी टाकलेलं आहे बरं का। आता हे पहिलं मी मिक्स करून घेते। मस्त असं बघा पाणी टाकल्यानंतर मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता बारीक गॅस केलेला आहे आणि मी 15 मिनटासाठी झाकून ठेवणार आहे बारीक गॅसवर। बारीक गॅसवर बघा 15 मिनटं मी झाकून ठेवलं तर एकदासुद्धा मी हलवलेलं नाही आहे। मस्त बघा असं झालेलं आहे बघा। मसाला शिमला मिरची बघा मस्त एकदम बघा अशा पद्धतीत करायचं, एकदम छान होता। त्यात तुम्हाला सांगितलं की बाबा कूट जर नसेल टाकायचं तर चालू शकतं, बेसन पीठ टाका। ते बेसन पीठ जरी नाही टाकलं तरी जेवढे मसाले टाकले तेवढे मसाले आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला जर नसेल तर नुसती मिरची पावडरनं जरी केले तरी चालेल, अशा पद्धतीत करा। पण शिमला मिरची एकदम बारीक कापा। शिमला मिरचीच्या खूप रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत। तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे जरा मला कमेंट करून सांगा। आणि हे अशा टिफिनसाठी मुलांसाठी एकदम छान अशी होते, चवीला पण इतकी छान लागते ना। वाफेवरची वगैरे सगळ्या रेसिपी अपलोड आहेत। ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।